आणखी एक महत्त्वाची बातमी, भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करतात असं वडेट्टीवार म्हणालेत। भ्रष्टाचारी नेत्याची बायको राहुल गांधींवर बोलते असाही हल्लाबोल वडेट्टीवारांनी नाव न घेता चित्रा वाघ यांच्यावरती केलाय। तर राष्ट्रीय गाण्याचा अपमान सहन न झाल्यामुळे सोनिया गांधींना पुस्तक पाठवलं अशी यावर प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे। न्यायालयामध्ये निर्दोष सुटलेल्या विषयावर खोटं बोलून स्वतःचं वैचारिक दारिद्र्य दाखवू नका असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको जे भाजपमध्ये आहे तिनं काल राहुल गांधींना खून में देशभक्ती होनी चाहिए त्याच्या आयला वेळी बाई तुला काय सांगावं, ज्यांच्या घरात ज्यांची आजी 32 गोळ्या छातीवर झेलून तिचा मृत्यू झाला, ज्याच्या वडिलांचे देहाचे तुकडे झालेत, ज्यांचे आजोबा जवळपास 11-12 वर्षे जेलात होते, ज्यांचे संपूर्ण कुटुंब जेलात होते स्वातंत्र्यासाठी, आणि ही एक राज्यातील भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई वेंदळी बाई ती मात्र गांधीवर आरोप करते आहे। जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे, तिच्या तोंडावरच आज सगळी थुंकी पडणार आहे। माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवलंय, पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही। अहो, राष्ट्रगानाचा अपमान झाला म्हणून मी प्रश्न विचारला तर तुम्ही माझ्या कुटुंबावर घसरलात। सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक मी पाठवलंय, आता तुम्हालाही भारतीय संविधानाची आणि न्यायालयाच्या निर्णयाची एक प्रत मी ते पाठवते।